रोजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, बघा उद्या 24 मार्च रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे होळी पौर्णिमा। संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही पौर्णिमा असतात त्यापैकी होळी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत, उद्याच्या दिवशी नक्की काय करायचं आहे, हे सगळं काही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे, त्यामुळे सगळ्यांनी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने सगळेच लोक होळीचा सण जो आहे तो साजरा करतात। होळी आपण का प्रज्वलित करतो किंवा होळी आपण का पेटवतो, त्याला होळी दहन असेही म्हणतात। या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा, दुःखांचा, नकारात्मकतेचा, विघ्नांचा नाश करतो। जेव्हा आयुष्यातील संकट संपतील, दुःख संपतील, विघ्न संपतील, नकारात्मकता संपेल, तेव्हाच जीवनामध्ये सकारात्मकता येईल, तेव्हाच जीवनामध्ये आनंद येईल। जोपर्यंत खूप दुःख आहे, खूप संकट आहेत, खूप अडथळे आहेत, तोपर्यंत सुख येणारच नाही। मात्र जेव्हा संकट, दुःख हे सगळं काही संपेल तेव्हा नक्कीच आपल्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा हे सगळं काही येईल। बघा, सगळ्यांनी उद्याच्या दिवशी लवकर उठायचंय, कारण होळीच्या दिवशी स्नानाला, दानाला, ब्राह्मण भोजनाला, तुळशी मातेच्या सेवेला, गोमातेच्या सेवेला आणि दीपदानाला विशेष महत्त्व आहे। बघा, तुम्ही उद्या बघाल तर जेही धार्मिक स्थळं असतात तिथे असंख्य लोक हे तुम्हाला स्नानासाठी दिसतील। मात्र बऱ्याच वेळा आपल्याला धार्मिक स्थळी जाणं शक्य होत नाही। आता ज्यांनाही धार्मिक स्थळी जाणं शक्य नसतं त्यांनी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घाला, गंगाजल घाला, हळद घाला, चिमूटभर मीठ घाला, एक लवंग घाला आणि हे सगळं मिक्स करून या पाण्याने स्नान करा। या पद्धतीने उद्याच्या दिवशी जर तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला धार्मिक स्थळी जाण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला घरच्या घरी लाभेल। याच्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे गोमातेची सेवा। बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा गावात, पाड्यात, कुठेही गोशाळेमध्ये जिथे गोमाता असेल म्हणजे गाय माता असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि गोमातेला एक गुळाचा खडा आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक भाकरी घेऊन जायची। भाकरी म्हणजे पोळी, ज्याला आपण चपाती असं देखील म्हणतो। एक चपाती बनवायची, त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत गोमातेला ते खाऊ घालायचं। हा उपायही अत्यंत महत्त्वाचा आहे। गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि उद्याच्या दिवशी जर तुम्ही या पद्धतीने गोमातेला ही वस्तू खाऊ घातली तर त्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो, ज्यामुळे संकटांचाही नाश होतो, विघ्नांचाही नाश होतो आणि किती कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छांची पूर्तता होते। याच्यानंतर उद्या आपल्याला तुळशी मातेला ही काही वस्तू अर्पण करायचे। उद्या खरं तर रविवार आहे, रविवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करत नाही, पण आपण उद्याच्या दिवशी तुळशी मातेला हळद अर्पण करू शकतो, कुंकू अर्पण करू शकतो, अक्षदा अर्पण करू शकतो, फूल अर्पण करू शकतो। या गोष्टी जरी तुम्ही तुळशी मातेला अर्पण केला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी असंख्य पटीने तुम्हाला लाभ होईल। त्याचबरोबर न चुकता उद्याच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, कारण पौर्णिमा आहे। माता लक्ष्मीला आकर्षित करणारं जे हळदीचं लेपन आहे तर न चुकता उद्याच्या दिवशी सकाळीच आपल्याला करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपल्याला एक सडा घालायचा म्हणजे रांगोळी काढायची। बघा, ज्याही मुख्य दरवाजामध्ये रांगोळी असते, दररोज जिथे रांगोळीचा सडा घातला जातो त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सदैव आकर्षित असते, त्या घरातील माता लक्ष्मी ही सदैव स्थिर असते। बरेच लोक रोज रांगोळी काढतात, अगदी मी सुद्धा रोज रांगोळी काढत असते, कारण मला आवडतंही आणि घरामध्ये एक सकारात्मकताही येते। ठीक आहे, आता उद्याचा विशेष उपाय। उद्याच्या दिवशी आपल्याला बघा, तुम्ही आजच्या दिवशी फुलं आणली तरी चालेल किंवा उद्याच्या दिवसभरात आणली तरीही चालेल। शक्यतो सकाळी 9च्या आत आणण्याचा प्रयत्न करा, कारण ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे, किंवा जर नाही भेटली तर दिवसभरात कधीही आणली तरीही चालेल। बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रुईची 4 ते 5 फुलं घरात आणायची आहेत। 2 भेटतील, 1 भेटलं, 4 भेटलं, 5 भेटलं, जेवढी भेटतील तेवढी घरी घेऊन या।
ठीक आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला एका ताम्हणामध्ये गुडभर पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला ही फुलं ठेवायची आहेत. यावरती थोडंसं गंगाजल, एक कापसाने किंवा दुसरं एखादं फुल घ्या आणि त्याच्याने थोडंसं गंगाजल जे आहे ते या फुलावरती अर्पण करायचं आहे, शिंपडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या फुलावरती थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 7 मोजून 7 असणारे जे हिरवे वेलदोडे, ज्याला वेलची इलायची असं म्हणतो, तर 7 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत आणि हे 7 वेलदोडे तुम्हाला त्या फुलाच्या बाजूला तुम्हाला एक एक वेलदोडा माता लक्ष्मीचं स्मरण करत, महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करत तुम्हाला एक एक वेलदोडा त्या फुलाच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे. हळदीचा जो तुकडा असतो त्याला हळकुंड असं म्हटलं जातं. एक हळकुंड घ्यायचं आहे आणि ते हळकुंड तुम्हाला स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे आणि ते हळकुंडही तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. म्हणजे त्या प्लेटवरती तांदूळ ठेवलेले, बाजूला फुलं ठेवून द्यायची. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला 7 वेलदोडे आणि त्याच्या समोर तुम्हाला एक हळकुंड ठेवायचं आहे. त्या 3ही गोष्टी ठेवून झाल्या की त्याच्यानंतर 3 उदबत्त्या घ्यायच्या. ह्या उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आणि त्या 3ही गोष्टींना या उदबत्त्या ओवाळून घ्यायच्या. एक ब्रह्म, विष्णू आणि महेश. ओवाळत असताना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी कापराची वाटी घ्यायची, म्हणजे ज्यामध्ये कापूर जळतो ती वाटी घ्यायची. त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा, एक लवंग घालायचं आणि त्याच्यासोबत माता लक्ष्मीची आरती करायची. जी पण माता लक्ष्मीची आरती येत असेल ती आरती म्हणायची आणि आरती म्हणून झाली की त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. संपूर्ण एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा माता लक्ष्मीची आरती आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम. कापूर संपत आलं की पुन्हा कापूर टाका, पुन्हा एक 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 लवंग त्याच्यामध्ये जाळत राहा. संपूर्ण आरती आणि संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणेपर्यंत कापूर पेटताच राहिला पाहिजे आणि लवंगही त्याच्यामध्ये जळलं गेलं पाहिजे. बस इतकंच करायचं. त्याच्यानंतर सायंकाळी 6:30 ते 7:30 जी वेळ असते त्या वेळामध्ये एक सफेद रंगाचं किंवा एक लाल पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं छोटंसं आणि त्याच्यामध्ये ही जी पांढऱ्या रुईची फुलं आहेत ती ठेवून द्यायची. सोबत हळदीचा तुकडा आणि 7 वेलदोडे जे आहेत ते देखील त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे. त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरातील आतमध्ये, म्हणजे आपलं जे घर आहे या घराच्या आतमधील जो उंचवटा असेल, वरचा भाग, मुख्य प्रवेशद्वार नाही तर घराच्या आतमध्ये जो वरचा माळ्याचा भाग असेल, समजा तुमचं घर सिलिंगचं वगैरे असेल तर तिथे कुठेतरी जागा असेल, वरच्या भागाला बघा, आपण आपली जुनी घरं असायची तेव्हा आपण न चुकता माळ्यावरती एखादा नारळ टांगून ठेवायचो, बऱ्याच गोष्टी आपण करायचो. त्याच पद्धतीने ही जी पोटली तयार होईल ही घराच्या आतमध्ये वरच्या भागाला कुठेही तुम्ही लावू शकता. वरती मध्यभागी लावली तरीही चालेल किंवा ईशान्य पूर्व भागाला लावली तरीही चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला हा करायचा आहे. बघा, पांढऱ्या रुईचं फूल ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो आणि या झाडाचा किंवा या फुलाचा उपाय केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये लाखो पटीने त्याचा लाभ होतो. जेव्हा उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी या झाडातून खरं तर दिव्य शक्ती बाहेर पडत असते, दैवी शक्ती बाहेर पडत असते. जेव्हा तुम्ही या झाडाचं फूल घरात आणाल तेव्हा साक्षात माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल. जेव्हा तुम्ही हे फूल अभिमंत्रित कराल त्यासोबत वेलदोडा देखील माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, इच्छित मनोकामना पूर्ण करणारा, आपला शुक्र ग्रह मजबूत करणारा, आयुष्यातील सर्व ग्रह स्थिर करणारा वेलदोडा. जेव्हा तुम्ही एक एक वेलदोडा माता लक्ष्मीचं स्मरण करत तिथे अभिमंत्रित करत ठेवाल त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि त्यावेळेस तुम्ही जी सेवा कराल ती सेवा ती स्वीकारत जाईल किंवा त्यावेळेस तुम्ही ज्या इच्छा व्यक्त कराल त्या इच्छेला ती तथास्तु म्हणत जाईल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हळदीचा तुकडा तिथे ठेवा, बघा, हळद हे आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करते आणि आपल्या जीवनात सकारात्मकता आणते. हळदीचे उपाय करून आपण आपल्या आयुष्यात धनवंत बनू शकतो. हळदीचे उपाय करून आपण जीवनात श्रीमंत बनू शकतो. जेव्हा तुम्ही हळद स्वतःवरून उतरवाल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली जी काही अवलक्ष्मी असेल, तुमच्यामध्ये जी काही बाधा असेल, नजर कोणाची लागलेली असेल, जी वाईट शक्ती असेल, ते सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. आणि जेव्हा अभिमंत्रित करत ही हळद तुम्ही त्याच्यामध्ये ठेवाल त्या फुलासोबत, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती सदैव वास करेल. कारण हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय गोष्ट मानली जाते. हळद ही आपल्या जीवनामध्येही रंग भरते. जेव्हा तुम्ही हळद तिथे ठेवाल त्या क्षणात भगवान श्री विष्णूही आपल्याकडे प्रसन्न होतील आणि ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही दिवसभर अभिमंत्रित करून
सायंकाळच्या वेळी जेव्हा त्याची पोटली करून घरामध्ये टांगाल, घरामध्ये आतमध्ये तुम्ही जेव्हा ही लटकवाल, तेव्हा तुमच्या घरामध्ये चहूबाजूने असलेली बाधा, नजर, पिढा, इडा, रोग सगळं घराच्या बाहेर त्या क्षणात निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल। या पोटलीने तुमच्या घरामध्ये सुख येईल, समृद्धी येईल, घरामध्ये एकोपा येईल। आता किती दिवस ही लटकवून ठेवायची, तर तुम्ही 41 दिवस ठेवा, अखंड वर्षभर ठेवा तरीही चालेल, पण कमीत कमी 41 दिवस ही पोटली अशीच ठेवून द्या। वाटलं तर 41 दिवसानंतर ती काढा आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या, पण या 41 दिवसांच्या आत तुमच्या घरात असंख्य पटीने लाभ होईल। घरातील दारिद्र्य संपत जाईल, जिथे जिथे पैशांचे मार्ग बंद झाले होते ते मार्ग खुले होतील आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडू लागेल। तर आजचा हा साधा सोपा उपाय आहे जो उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।